मोठी अपडेट येते बागच्या कुरापतीनंतर भारताने प्रतिहल्ला केला. इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी. भारताने प्रतिहल्ला केलेला आहे. सूत्रांची माहिती. इस्लामाबाद, कराची, बावलपूरमध्ये सायरनचे आवाज येत आहेत. तर लाहोर पाठोपाठ इस्लामाबादमध्येही भारताने क्षेपणास्त्र डागल्याची माहिती आहे. त्यामुळे इस्लामाबाद असेल, कराची असेल, बावलपूर असेल, भारताने आता प्रत्युत्तरादाखल हल्ले केलेले आहेत आणि क्षेपणास्त्र डागली आहेत अशी माहिती सूत्रांकडून कळते. इस्लामाबादमधली ही मोठी अपडेट आहे. राजधानी शहर आहे पाकिस्तानचं, त्यामुळे पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का आहे, कारण तिकडेही भारताने आता काउंटर अटॅक प्रतिहल्ला केलेला आहे. लाहोर पाठोपाठ इस्लामाबादमध्ये हवाई हल्ला. भारताने क्षेपणास्त्र डागलेली आहेत. कराची असेल, बावलपूर असेल, इस्लामाबाद असेल, सायरनचे आवाज येत आहेत. पाकने एकीकडे हल्ला केलेला होता, त्याला अतिशय चोख प्रत्युत्तर देतानाच आता प्रतिहल्ला देखील भारताने केलेला आहे. इस्लामाबादेत भारताने हा प्रतिहल्ला केलेला आहे. या घडीची अत्यंत मोठी बातमी. इस्लामाबाद, कराची, बावलपूर सगळ्या ठिकाणी त्यामुळे आता सायरनचे आवाज येत आहेत, कारण भारताने प्रत्युत्तरादाखल प्रतिहल्ला केलेला आहे. लष्करी अधिकारी सतीश ढगे सर आता आपल्या सोबत आहेत. ढगे सर, आपण बघतोय प्रत्येक मिनिटागणिक भारत जी आहे ती कारवाईची तीव्रता वाढवताना दिसतोय. इस्लामाबादमध्ये राजधानी शहरावर भारताने हल्ला करणं, काउंटर अटॅक करणं, सध्याच्या परिस्थितीचं कसं विश्लेषण कराल? पाकिस्तानची अडचणी वाढतायत. पाकिस्तानचे तर अडचणी वाढतायत, पण मुळात मागच्या 2 दिवसामध्ये पाहिलं तर आपली स्पष्ट भूमिका होती की आम्हाला जे आहे युद्ध वाढवायचं नाही. पण पाकिस्ताननं ज्या प्रकारचं काम केलेलं आहे, ज्या प्रकारे आज इतक्या मोठ्या प्रमाणावर जम्मू काश्मीरच नाही, राजस्थानमध्ये, पंजाबमध्ये ड्रोन हल्ले केलेले आहेत आणि निष्पाप लोकांच्या म्हणजे बळी घेण्याचा प्रयत्न करतोय. ज्या ठिकाणी डेन्स पॉप्युलेशन आहे अशा वस्त्यांवर हल्ला करतोय. माझ्या मते भारतासाठी ही रेड लाईन असावी आणि त्या रेड लाईनच्या अनुषंगानं डॉक्टर एस जयशंकर मार्को रुबियोशी बोलतात. संरक्षण मंत्री जे आहेत, संरक्षण दलाचे चीफ, त्याचबरोबर सीडीएसशी त्या ठिकाणी जे आहेत बैठक घेतात आणि त्याच वेळेस प्रधानमंत्री जे आहेत एनएसएशी त्या ठिकाणी चर्चा करतात. हे सगळे इंडिकेशन्स असे होते की इनफ इज इनफ, तुम्ही रेड लाईन क्रॉस केलेली आहे आणि आता पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जाऊन आम्ही त्या ठिकाणी जे आहे कारवाई करण्यासाठी तयार आहे. 22 एप्रिल पासून मी रेग्युलरली म्हणतोय की यामध्ये ड्रोन वॉरफेअर हा खूप महत्वाचा कॉम्पोनंट असणार आहे. ड्रोन जे आहेत ते महत्वाची भूमिका अदा करणार आहेत आणि म्हणूनच आता या ठिकाणी रिस्पॉन्ड करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले त्या ठिकाणी होत आहेत. पहिले फक्त लाहोरची एअर डिफेन्स सिस्टम त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाल्यामुळे तिथे हल्ले होतील असं अपेक्षित होतं, पण आता लाहोर तर सोडा, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येत आहेत पाकिस्तानमधल्या वेगवेगळ्या ठिकाणांवर आपण अटॅक केलेले आहेत आणि इस्लामाबादला सुद्धा आपण सोडलेलं नाही. यावरून स्पष्ट दिसतंय की भारताची क्षमता खूप स्ट्रॉंग आहे. पाकिस्तानला हे कळायला हवं होतं, पण पाकिस्तानला हे मागच्या 7 दशकामध्ये कळालं नाही. म्हणूनच ही एक प्रकारची नामुष्की पाकिस्तानवर ओढलेली आहे. फुल फ्लेज वॉरची माझ्या मते ही सुरुवात आहे आणि पाकिस्तान याच्यासमोर टिकू शकणार नाही असं आजच्या घडीवर तरी या सगळ्या परिस्थितीकडे पाहून आपल्याला वाटतंय. खरं ढगे सर, आणि ज्या पद्धतीने आता जसं आपण म्हणताय की आणि समोर बातम्या देखील येत आहेत, काउंटर अटॅकिंग मूव्ह भारताने केलेले. इस्लामाबाद असेल, कराची असेल आणि अन्य ठिकाणं, अन्य जी शहरं आहेत, बावलपूर, जिकडे सायरनचे आवाज जात आहेत आणि एकीकडे नौदल देखील ऍक्शन मोडवर आहे, अलर्ट झालेला आहे. त्यामुळे एक ऑल आउट अटॅक सगळीकडून आता एक प्रकारे पाकिस्तानची कोंडी आणि चोख प्रत्युत्तर देण्यासाठीच या मूव्ज आहेत सगळ्या. ढगे सर, नक्कीच आपण ज्या पूर्ण तयारी केलीच होती. हा तर जे आता आपली चर्चा फक्त कायनेटिक ऍक्शन किंवा मिलिटरी ऍक्शनच्या पॉईंट आपल्याला चालू आहे, जो एक महत्वाचा कॉम्पोनंट बरोबर. पण 22 एप्रिल पासून आतापर्यंत आपण जे आहे एक प्रकारे कॉम्प्रिहेन्सिव्ह ऍक्शन पाकिस्तान विरुद्ध घेतोय. नॉन कायनेटिक ऍक्शन सुद्धा सुरू केल्या होत्या आणि मागच्या 2 दिवसांमध्ये आपण त्या ठिकाणी पाहतो की कशा प्रकारे मिलिटरी ऍक्शनला सुद्धा एक ग्रेडेड मॅनरमध्ये पाकिस्तान जसा रिस्पॉन्ड करतोय त्याच मॅनरमध्ये, रेसिप्रोकल मॅनरमध्ये आपण त्याकडे रिस्पॉन्ड करतोय. पाकिस्ताननं माझ्या मते जे रेड लाईन क्रॉस केली, इतक्या मोठ्या प्रमाणावर हल्ले आमच्या नागरी वस्त्यांवर करण्याचा प्रयत्न केला, त्याला तर आपण जे आहे आपल्या S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टमनी म्हणजे एक प्रकारे जे आहे न्यूट्रलाइज सक्षमपणे त्या ठिकाणी केलेलं आहे. पण ही रेड लाईन क्रॉस केल्यामुळे माझ्या मते आता पाकिस्तानमध्ये घुसून सुद्धा जशाच कसं, कारण त्यांनी एवढे जर ड्रोन हल्ले केले तर आपल्याकडे सुद्धा जो आहे तो ऑप्शन ओपन होतो आणि हा फक्त आपण ऑप्शन अडॉप्ट म्हणजे त्याचं जे आहे इम्प्लिमेंटेशन, अंमलबजावणी करत नाहीये. तर पुन्हा जागतिक स्तरावर आपले जे मित्र आहेत, मुख्यतः अमेरिका आहे, युरोपियन युनियन आहे, आपले परराष्ट्र मंत्री ऑलरेडी त्यांना बोललेले आहेत आणि स्पष्टपणे सांगितलं की एस्केलेशन आम्ही करत नाही. या सगळ्या घटनांकडे पाहून पाकिस्तानने एस्केलेशन केलेलं आहे, म्हणून आम्ही सुद्धा जे आहे आता जबरदस्त जशाच तशी कारवाई त्या ठिकाणी करू आणि त्यावेळेस हा आंतरराष्ट्रीय जनमताचा जो प्रभाव आहे तो आपल्या विरुद्ध जाऊ नये याची सुद्धा विशेष काळजी आपण घेतोय. आणि एवढंच नाही तर पाकिस्तानवर उलटा दबाव त्या ठिकाणी वाढावा, कारण या सगळ्या परिस्थितीमध्ये भारत ज्यावेळेस तुटून पडेल पाकिस्तानकडे एकच शेवटचा पत्ता राहणार आहे आणि तो पत्ता म्हणजे न्यूक्लिअर वॉर. आपण त्यालाही सांभाळण्यासाठी सक्षम आहोत, पण माझ्या मते त्याच्या आधीच आंतरराष्ट्रीय दबाव आणि मुख्यतः रशिया असेल, अमेरिका असेल, पाकिस्तानवर दबाव टाकून त्याला अण्वस्त्रापासून कसं परावृत्त करता येईल हा सुद्धा येणाऱ्या काळामध्ये एक महत्वाचा आपल्यासाठी जे आहे महत्वाचा म्हणजे एक वे असणार आहे आणि त्यासाठी जी आपण आंतरराष्ट्रीय जनमत आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न जो करतोय तो सुद्धा यशस्वी होताना आपल्याला दिसतोय.
खरं ढगेश सर, आणखी एक अपडेट येते ती घेऊन मी तुमच्याकडे परत येतो. पाकव्याप्त काश्मीरसह लाहोर, सियालकोट, कराचीमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलंय. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद देखील तिकडे देखील ब्लॅकआउट करण्यात आलं. त्यामुळे पाकिस्तानच्या सगळ्या महत्त्वाच्या शहरांमध्ये सध्या ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये ब्लॅकआउट आहे, लाहोरमध्ये ब्लॅकआउट आहे, सियालकोट असेल, कराची असेल, सगळीकडे ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे. आणि भारताचं चोख प्रत्युत्तर बघायला मिळते, कारण ज्या पद्धतीने भारताने आता काउंटर अटॅक केलेला आहे आणि त्यामुळेच आता पाकिस्तानचे मात्र धाबे दणाणले आहेत. लगेच सर 1 ते 1.5 तास होऊन गेलेले आणि भारताने आता कारवाईची तीव्रता वाढवली आहे. आता रात्र उलटून मध्यरात्रीच्या जसजसं आपण पुढे जाऊ तसतशी ही तीव्रता आणखी वाढत जाऊ शकते. आणखी काय काय मूव्ह असू शकतात भारताच्या या पुढच्या काळामध्ये ढगे सर? माझ्या मते नक्कीच एरियल स्ट्राईक जे आहे ते भारत करणारच करणार. त्यामध्ये जे आहे ड्रोन स्ट्राईकचा जो अत्यंत महत्त्वाचा रोल असणार आहे, फायटर जेट सुद्धा त्यामध्ये काही टार्गेट त्या ठिकाणी करू शकतील. मिसाईलचा हमला या सगळ्या माध्यमातून होणार आहे. मुळातच आपल्याकडे सगळ्या ज्या या इमेजेस येत आहेत त्या डेफर्ड व्हिज्युअल्स आहेत, कारण जसं आपण जाणतो की इन्फॉर्मेशन IND मिनिस्ट्रीने जे आहे तशा प्रकारचे निर्देश दिले होते, म्हणून हे काही लाईव्ह व्हिज्युअल्स किंवा लगेच नाहीत, काही म्हणजे काही काळ अगोदरच या सगळ्या घटना घडलेल्या आहेत. पण जसं तुम्ही म्हणताय की नक्कीच आता जशी जशी रात्र वाढतीये तर माझ्या मते पहाटेपर्यंत अजून जे आहे हल्ल्याची तीव्रता मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी होईल आणि पाकिस्तानला जे आहे खऱ्या अर्थानं ज्याला आपण करारा जवाब म्हणतो तो करारा जवाब पाकिस्तानला त्या ठिकाणी मिळेल. कारण त्यांनी कृतीच तशी केलेली आहे. म्हणजे नागरी वस्त्यांमध्ये हल्ला करण्याची कुठलीही गरज पाकिस्तानला त्या ठिकाणी नव्हती. जर जम्मूच्या युनिव्हर्सिटीच्या आसपास, जर राजस्थानमध्ये, पंजाबमध्ये नागरी वस्त्यांमध्ये जर तो अशा प्रकारचा हल्ला करत असेल तर पाकिस्तान हा लष्करासमोर टिकत नाही हे त्याला माहित आहे. म्हणून तो अशा प्रकारे टार्गेट करण्याचा प्रयत्न करतोय. तर याला करारा जवाब मिळालाच पाहिजे. हे ऑलरेडी तशा प्रकारचे ऍक्शन होताना आपल्याला स्पष्टपणे समोर दिसत आहे. लगेच सर आणखी एक मुद्दा जो मगाशी आपण थोडासा बोललो होतो त्याला तुम्ही आणखी प्रकाश टाका त्यावर. नौसेना ऍक्शन मोडवर आहे, नौसेनेला अलर्ट राहण्यास सांगण्यात आलेलं आहे. आता आपण जसं म्हणतोय की एअर स्ट्राईक हवाई पद्धतीने हल्ले होत आहेत, मात्र नौदलाला देखील अलर्ट करण्यात आलाय. कशा प्रकारे नौदल हे आता पूरक ठरेल किंवा एकूणातच पाकिस्तानवर प्रतिहल्ला करण्याच्या दृष्टीने महत्वाची भूमिका बजावू शकते येणाऱ्या काळात? तुम्ही कसं निरीक्षण बघताय या सगळ्या परिस्थितीचं? माझ्या मते ज्यावेळेस अशा प्रकारचे प्लॅन बनतात, ट्राय सर्व्हिसेस, तिन्ही सर्व्हिसेसचा जो आहे एकत्रित त्यामध्ये व्ह्यू असतो आणि त्या प्रकारे प्रत्येकाची आपली आपली तयारी असते. याच्याशिवाय आर्मी, एअरफोर्स आणि नेव्ही यांचा प्रत्येकाचाही सेपरेट प्लॅन त्या ठिकाणी असतो. मुळात इनिशियल स्टेजमध्ये आपण एअरफोर्सचा वापर कुठल्याही युद्धामध्ये सहसा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी होतो. यामुळे होतो की त्यामुळे जो आहे एक इनिशियल ऍडव्हान्टेज मिळतो एअर सुप्रीमसी असल्यामुळे. आपल्याला जे आहे ज्याला आपण म्हणतो प्रायमिंग ऑफ द टार्गेट, जे आपल्याला अटॅक करायचं आहे तो प्रायमिंग ऑफ द टार्गेट करता येतो आणि नंतर आर्मीच्या काही ऍक्शन त्या ठिकाणी होऊ शकतात. आता त्याच्या सोबतीला नौदलाच्या बाबतीत जर आपण म्हणत असू तर नक्कीच पाकिस्तानच्या नौदलाच्या कंपॅरिझन मध्ये भारताचं नौदल खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे पाकिस्तानचं नौदल भारतासमोर टिकू शकणार नाही, नंबर 1. दुसरी गोष्ट, 1971चा मुद्दा जर आपण किंवा 1971चं युद्ध आणि त्यावेळेसची परिस्थिती पाहिली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.